स्क्रीनवर एक व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महिला दिसते. तिचं नाव आहे ज्योती गुप्ता. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओमध्ये ज्योती आपल्या किचनमध्ये उभी आहे आणि अगदी नेहमीप्रमाणे चहा बनवते. सुरुवातीला हा व्हिडिओ अगदी साधा वाटतो, पण काही सेकंदांनी ज्योती एक छोटी पुडी काढते आणि त्यातला एक पदार्थ चहामध्ये टाकते. इथूनच या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण मिळतं. हा व्हिडिओ ज्योतीचा पती हिमांशू गुप्तानं सोशल मीडियावर व्हायरल केलाय आणि दावा केला की ज्योती त्याच्या कुटुंबाला त्याला हळूहळू विष देत होती, ज्याला आपण स्लो पॉयझन म्हणतो. हिमांशूचा आरोप आहे की आधी त्याचे आई वडील आणि नंतर तो स्वतः वारंवार आजारी पडू लागले. घरातील सगळ्यांमध्ये सारखीच लक्षणं दिसू लागल्यानं त्याला संशय आला आणि त्यानं किचनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. त्यात हा व्हिडिओ रेकॉर्ड झाल्याचा त्याचा दावा आहे. मात्र या प्रकरणाला आणखीन एक मोठा ट्विस्ट आहे, कारण ज्योतीनं हे सर्व आरोप फेटाळून लावले. तिचं म्हणणं आहे की तिनं चहामध्ये कोणतंही विष किंवा केमिकल टाकलं नव्हतं. उलट तिच्या पतीनंच इंस्टाग्रामवर एक रील पाठवली होती. त्या रीलमध्ये सासू सुनेचं नातं सुधारण्यासाठी हळद आणि लवंग चहामध्ये टाकण्याचा एक तथाकथित उपाय सांगितला होता. पतीच्या सांगण्यावरूनच आपण तसं केलं आणि त्याचाच गुपचूप व्हिडिओ काढून आता आपल्याला अडकवलं जात असल्याचा आरोप ज्योतीनं केला. ही घटना कुठची आहे तर कानपूरची. हिमांशू गुप्ता हा चार्टर्ड अकाउंटंट आहे, तर ज्योती सरकारी रुग्णालयात लॅब टेक्निशियन म्हणून काम करते. दोघांचं लग्न 30 जानेवारी 2024ला झालं. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही सुरळीत होतं, पण काही महिन्यांनंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. हिमांशूच्या म्हणण्यानुसार त्याला ज्योतीच्या वागण्यात बदल जाणवू लागला. घरातील सदस्य सतत आजारी पडत असल्यामुळे त्याचा संशय आणखीन बळावला. त्यामुळे त्याने किचनमध्ये सीसीटीव्ही बसवला आणि त्यात ज्योती चहामध्ये काहीतरी मिसळताना दिसल्याचा दावा केला. मेरा नाम हिमांशु गुप्ता है। मेरी शादी ज्योति गुप्ता से 30 जनवरी 2024 को हुई थी। शादी के बाद से उनका व्यवहार हमारे परिवार के प्रति बहुत ही अभद्र था, जिसको कई बार हमने समझाने की कोशिश करी, परंतु वह नहीं समझी। ज्योति गुप्ता अक्सर क्राइम पेट्रोल और ऐसे ही क्रिमिनल एक्टिविटी के नाटक देखा करती थी, जिसको हमने कई बार पकड़ा समझाया, परंतु वह नहीं समझी। ज्योति गुप्ता अपने हॉस्पिटल, जिसमें लैब टेक्नीशियन के पद पर काम कर रही हैं, जहरीले और नशीले पदार्थ लाके हम लोगों को खाने में मिला के देती थी, जिससे अक्सर हमारी तबीयत खराब होती थी, जिसका हमने इलाज भी कराया। एक बार हमने इनको सीसीटीवी में कुछ मिलाते हुए पकड़ा, जिसके बाद हमने फोन छुपा के इनके कई वीडियो बनाए जिसमें ये कुछ मिलाते हुए पकड़ी गई। उसके बाद हमने इनके परिवार को बुला के शांति से बात करी, तो शांति से डिवोर्स लेने का राजीनामा हुआ, परंतु उसको यहाँ से ले जाके उनने मेरे खिलाफ दहेज का मुकदमा डाल के 70 लाख रुपए की अवैध मांग रखी और ना देने पे गंभीर परिणाम भुगतने की धमकी दी। इसके बाद मैंने एसीपी ऑफिस में एक प्रार्थना पत्र दिया, जिसकी जांच कर एसीपी ऑफिस द्वारा रावतपुर थाने में मेरी पत्नी और उनके परिवार के खिलाफ मुकदमा दायर किया गया। अतः मेरी पुलिस से निवेदन है कि इसकी जांच कर मुझे न्याय प्रदान करें। हिमांशूचं म्हणणं आहे की हा व्हिडिओ त्यानं ज्योती आणि तिच्या कुटुंबियांना दाखवला. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचंही ठरवलं. पण ज्योती माहेरी गेल्यानंतर तिने त्याच्यावर हुंडा आणि छळाचा गुन्हा दाखल केला. एवढंच नाही तर 70 लाख रुपयांची मागणी करून दबाव आणल्याचा आरोप हिमांशूने केलाय. त्यानंतर त्यानं पोलिसांकडे तक्रार देत ज्योती आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला स्लो पॉयझनिंग करून मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. दुसरीकडे ज्योतीची कहाणी पूर्णपणे वेगळी आहे. तिच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर काही काळानं सासरच्या मंडळींकडून पैशाची मागणी सुरू झाली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिला मानसिक छळ सहन करावा लागला. त्याचबरोबर हिमांशूचा दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचा आरोप तिने केला. त्या महिलेशी लग्न करण्यासाठीच आपल्याला या प्रकरणात अडकवलं जात असल्याचा दावा ज्योतीने केलाय. तिच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ 1.5 वर्ष जुना असून तो मुद्दाम योग्य वेळ येईपर्यंत लपवून ठेवण्यात आला आणि नंतर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. आता या गंभीर प्रकरणात दोन्ही बाजूंकडून आरोप केले गेलेत. एका बाजूला पतीचा दावा आहे की पत्नीने चहामध्ये विषारी पदार्थ मिसळून कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला, तर दुसऱ्या बाजूला पत्नीचं म्हणणं आहे की पतीनेच पाठवलेल्या रील मधला उपाय तिने केलाय आणि त्याचाच गैरवापर करून तिला खोट्या प्रकरणात अडकवलं गेलं. त्यामुळे नेमकं सत्य काय आहे, चहामध्ये नेमकं काय मिसळलं होतं, घरातील सदस्य खरंच आजारी पडले होते का, त्याच्यामुळे मेडिकल रिपोर्ट काय सांगतात आणि व्हिडिओ मागचं वास्तव काय आहे, याचं उत्तर आता पोलिसांच्या तपासातून समोर येईलच. सध्या या प्रकरणात कोणताही अंतिम निष्कर्ष निघालेला नसून तपासानंतरच सत्य स्पष्ट होणार आहे. मात्र अशा ज्या घटना घडतात समाजात आज, त्या किती गंभीर आहेत हे आपण आजकालचं वातावरण बघून, आजकालच्या घटना पाहून समजून घेऊन कुठंतरी अंदाज लावू शकतो. तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.